नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सायन्स विथ अमर सर. आणि हे लास्ट लेक्चर असेल ग्रॅव्हिटेशनच्या रिलेटेड, ज्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनचे सगळे न्यूमेरिकल्स म्हणजे एक्झरसाइजमधले सगळे न्यूमेरिकल्स आणि सॉल्व एक्झाम्पल्स आहेत 2 ते आपण सॉल्व करणार आहेत, जे तुमच्या पेपरसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर विदाऊट वेस्टिंग टाईम स्टार्ट करूया. बघा, पहिलं न्यूमेरिकल आहे an object takes 5 seconds to reach the ground. सो गिवन डेटा काय असेल? गिवन डेटा असेल टाइम इज इक्वल टू 5 सेकंड. देन ग्राउंड फ्रॉम हाईट ऑफ 5 मीटर. हाईट किती दिले? h इज इक्वल टू s इज इक्वल टू 5 मीटर ऑन अ प्लॅनेट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ g ऑन दॅट प्लॅनेट? सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ जी ऑन दॅट प्लॅनेट. त्यांनी काय सांगितलं? सिम्पल की एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट आहे 5 मीटरवर, तिथून आपण सोडलं त्याला जमिनीवर यायला लागलेत 5 सेकंद. तर त्या प्लॅनेटवर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर काय कराल आपण? ह्या कुठला फॉर्म्युला यूज कराल? बघा, सगळ्यांना फॉर्म्युले लक्षात असतील, मी इथं लिहून ठेवतो कोपऱ्यात. पहिला फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू यू प्लस ए टी. दुसरा आहे s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि थर्ड आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. कुठला फॉर्म्युला यूज कराल? ह्यामध्ये डायरेक्ट फ्री फॉलचा फॉर्म्युला यूज केला सेकंड तरी चालेल. तर काय फ्री फॉल न्यूटन सेकंड इक्वेशन यूज करूया तरी चालेल. ठीक आहे. इनिशियल व्हॅल्यूसाठी काय असेल? तो ऑब्जेक्टची 0 मीटर पर सेकंड. ओके. सो आपण काय करूया? न्यूटनचं सेकंड इक्वेशन करू. न्यूटन्स यूज करूया. न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. तर काय न्यूटनचं सेकंड इक्वेशन? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. सो एस दिले आपल्याला. एस किती आहे? 5 मीटर इज इक्वल टू यू 0. टाईम दिला आहे 5 सेकंड प्लस 1/2 इंटू जीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे इंटू टाईम किती आहे? 5 त्याचा स्क्वेअर. ही टर्म 0 कशाला पण मल्टिप्लाय करा, 0चा आन्सर येईल. सोडून द्या मग ती टर्म. 5 हे 2 चला सिम्पली सोडूया. 1/2 इंटू जी इंटू 5 स्क्वेअर 5 स्क्वेअर 25. ते जी डिवायडेड बाय आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाइड बाय होईल. 5 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय हे इंटू 25 काय होईल? डिवायडेड बाय इज इक्वल टू जी. डायरेक्ट केले बघा, अंडरस्टँड होते का? सो जी इज इक्वल टू काय आलं? 10 डिवायडेड बाय 25. देअरफॉर जी इज इक्वल टू 25 0 डेसिमल पॉईंट 0 25 4 जा 100 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. देअरफॉर the value of g on that planet is 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अंडरलाईन करा आन्सरला. एकदम सिम्पल आहे हे. ठीक आहे. होपफुली सगळ्यांना समजलं असेल. पुढच्या न्यूमेरिकलकडे जाऊया आपण. सेकंड आहे बघा. हे थोडंसं तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमचं डोकं यूज करायला लागेल. 2 केस दिलेले आहेत, त्या 2 केसचा यूज करून आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. ठीक आहे. ओके. सगळ्यात अगोदर काय करा? कन्सिडर करा. काय कन्सिडर करायचं आहे? द मास ऑफ प्लॅनेट ए. द मास ऑफ प्लॅनेट ए is equal to ma. Okay. The radius of planet A is equal to r a. The value of g on planet A is equal to g a. हे झालं प्लॅनेट ए साठी. सेम फॉर प्लॅनेट बी काय असेल? मास ऑफ प्लॅनेट बी एम बी. मास ऑफ प्लॅनेट बी रेडियस ऑफ प्लॅनेट बी आर बी. आणि व्हॅल्यू ऑफ
जी ऑन प्लॅनेट बी इज जी बी. इथं मी सेंटेन्स लिहिलेलं नाही, तुम्ही लिहू शकता. क्वेश्चनमध्ये 2 केस दिलेले आहेत, तर मी इथं लिहितो केस 1. केस 1 काय केस 1? इफ द मास ऑफ ए इज ma, सॉरी, द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. काय दिले फर्स्ट केस? रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज इक्वल टू हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. हे मल्टिप्लाइड बाय इकडे गेल्यावर काय होईल? सॉरी, प्लॅनेट बी ना, प्लॅनेट बी. तर मल्टिप्लाइड बाय तिकडे डिवायडेड होईल. रेशो करा आर ए डिवायडेड बाय आर बी इज इक्वल टू 1/2. गॉट इट? देन सेकंड केस काय दिले बघा, केस 2. केस 2 काय दिले? काय दिले? द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट द व्हॅल्यू ऑन ए. म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी ऑन प्लॅनेट बी इज हाफ इट्स व्हॅल्यू ऑन प्लॅनेट ए. ह्याचं पण रेशोमध्ये कन्व्हर्जन करा. हे मल्टिप्लाइड बाय इकडे घेऊन या, डिवाइड होईल जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. नाव आता मला सांगा, ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे? काय फॉर्म्युला? जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर. मग मला सांगा, फॉर प्लॅनेट ए हा फॉर्म्युला होईल जी ए इज इक्वल टू जी मास ऑफ प्लॅनेट ए डिवायडेड बाय रेडियस ऑफ प्लॅनेट ए. ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. देन फॉर प्लॅनेट बी काय असेल? प्लॅनेट बी साठी जी बी इज इक्वल टू जी एम बी डिवायडेड बाय रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट बी. फॉर्म्युला चुकला आहे का बघा? जी एम अपॉन आर स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे? जी एम अपॉन आर स्क्वेअर. इथं पण काय येईल मग? आर ए स्क्वेअर आर बी स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं? आपल्याला सॉल्व करायचं आहे. आपण रेशो कॅल्क्युलेट केलेत. मग काय करायचं? डिवाइड इक्वेशन नंबर 2 बाय इक्वेशन नंबर 1. मग इक्वेशन 2 काय आहे? जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू जी बीची व्हॅल्यू काय आहे? जी एम बी डिवायडेड बाय आर बी स्क्वेअर डिवायडेड बाय जी एम ए डिवायडेड बाय आर ए ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा, ही जी टर्म आहे, ही वाली टर्म, हे आपण इकडं वरती घेऊन जाणार, त्याचं रेसिप्रोकल घेणार. मग काय येईल? जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू जी एम बी डिवायडेड बाय आर बी स्क्वेअर इंटू आर ए स्क्वेअर डिवायडेड बाय जी एम ए. हे जी होईल कॅन्सल. ओके. मग आता मला सांगा, फ्रॉम केस 1 and 2. केस 1 and 2 बघा. केस 1 आर ए अपॉन आर बी आणि जी बी अपॉन जी एची व्हॅल्यू आहे बघा इथं. जी बी अपॉन जी ए काय आहे त्याची व्हॅल्यू? 1/2. जी बी अपॉन जी एच्या ठिकाणी काय लिहिणार मी? 1/2 इज इक्वल टू, रिअरेंज करत आहे मी, एम बी डिवायडेड बाय एम ए इंटू आर ए अपॉन आर बी, दोघांचा स्क्वेअर आहे, होल ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट. दुसरं पेज ॲड करतो मी. ॲड करतो सिम्पली. इथंच लिहू का काय करू? ठीक आहे, इथंच लिहितो कोपऱ्यात. लक्ष द्या, लास्ट स्टेप आहे 2-3. ओ शिट. ओके. हे 1/2 ॲज इट इज इक्वल टू हे एम बी अपॉन एम ए पण ॲज इट इज. आपल्याला काय करायचं आहे? एम बीची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, विसरू नका. इन टू आता आर ए अपॉन आर बीची व्हॅल्यू काय? इकडे बघा, इथं बघा, मी ब्लू पेननं दाखवतोय. आर ए अपॉन आर बीची व्हॅल्यू काय? 1/2 आहे. 1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. काय येईल बघा आन्सर? हे एम ए इकडे घेऊन या. एम ए अपॉन 2 इज इक्वल टू एम बी इंटू 1/4. ओके. ते 4 आहे डिवायडेड बाय, इकडं आलं काय होईल? मल्टिप्लाइड बाय, इकडं घेऊन या त्याला. मग काय येईल? एम ए ते 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू एम बी. 2 1 2, 2 2 4.
देअरफोर काय येईल, एम बी इज इक्वल टू 2ma. म्हणजे काय, मास ऑफ प्लॅनेट बी इज इक्वल टू ट्वाईस द मास ऑफ प्लॅनेट ए. होपफुली सगळ्यांना समजला असेल. फॉर्म्युला वगैरे एकदम परफेक्टली पाठ करून ठेवा. आपल्याकडून स्टार्टिंगला इथं फॉर्म्युला मिस्टेक झाली होती. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. होपफुली सगळ्यांना समजलं असेल. काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा आहे क्वेश्चन नंबर सी. आता बघा, गिवन डेटा, गिवन काय काय गिवन आहे, द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन अर्थ 5 kg and 49 respectively. What will be their values on moon? Assume acceleration due to gravity on moon is 1/6 that of the earth. सिम्पल दिले बघा. पहिल्यांदा मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ, मास ऑन अर्थ किती दिले, 5 kg. वेट ऑन अर्थ किती दिले, वेट ऑन अर्थ किती दिले, 49 न्यूटन. ओके. आणि अजून एक काय दिले आपल्याला, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. डायरेक्टली तुम्ही ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज इक्वल टू 1/6 द ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ कॅल्क्युलेट करून ठेवूया. मला सांगा, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थवर किती असतं, 9.8 डिवायडेड बाय हे 6. काय येईल आन्सर बघा, कॅल्क्युलेट करा. 9.8 आणि डिवायडेड बाय 6. 6 1 जा 6, कॅरी नाही, किती राहिले, 9 - 6 3. डेसिमल पॉईंटच्या पुढचा नंबर घेतला, डेसिमल पॉईंट द्या. 6 6 जा 36, रिमेनिंग 2. बघा, डेसिमल पॉईंट तर घेतला ऑलरेडी, आपण 0 घेऊ शकतो. 6 3 जा 18, रिमेनिंग 2. परत काय येईल, 6 3 जा 18. सो 1.633 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही काय झाली, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मूनची व्हॅल्यू. ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मूनची व्हॅल्यू काय आली, 1.633 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. नाव आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून. मास ऑन मून इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता मला सांगा, मास चेंज होतं का, नाही होत. मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर. वी नो दॅट. सो लिहूत आपण, वी नो दॅट मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर. मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर. remains same everywhere. So mass on moon काय असेल, mass on moon काय असेल, 5 kg. 5 kg. नाव आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फोर्स. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फोर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, W इज इक्वल टू फॉर फोर्स नाही, वेट, सॉरी, काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, वेट. सो वेट इज नथिंग बट द फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपण आता मूनवर वेट कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असेल, जी ऑन मून. सो W इज इक्वल टू F इज इक्वल टू मास किती आहे, 5 kg इंटू जी एमची व्हॅल्यू किती आली ती 1.633. सो फायनल आन्सर काय आपलं, W इज इक्वल टू, W काय रे, वेट ऑन मून. करा कॅल्क्युलेशन. 1.633 इंटू 5. 5 3 ज 15, कॅरी 1. 5 3 ज 15 and 1 16, कॅरी 1. 6 5 ज 30, 30 and 1 31, कॅरी 3. 5 1 ज 5 and 3 8. हाऊ मेनी डेसिमल पॉईंट, 3. 1 2 3. 8.165 न्यूटन. बघा, 6च्या नंतर 5पेक्षा जास्त संख्या असेल तर आपण इथं 7 घेऊ शकतो. करेक्ट, मॅथमॅटिक्स रूल्स. मग काय येईल इथं फायनल आन्सर, वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून इज 8.17 न्यूटन.
आलं लक्षात. तर फायनल आन्सर काय लिहाल मग, देअरफोर द मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन मून is 5 kg and weight is 8.17 न्यूटन. सिंपल होतं. ठीक आहे, होपफुली सगळ्यांना समजलं असेल. तर आता आपण पुढच्या न्यूमेरिकल्सकडे जाऊया. न्यूमेरिकल डी काय दिले बघूया आणि सॉल्व करूया इझी. काय डाऊट असतील तर कमेंट करत चला, तुमचे डाऊट सॉल्व करण्यात येतील. डी सगळ्यात अगोदर आपण लिहिणार गिवन डेटा. गिवन काय काय दिले बघा, ॲन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. ऑब्जेक्टला वरती फेकलं, रिचेस हाईट ऑफ 500 मीटर. हाईट मीन्स डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट 500 मीटर. व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, वी हॅव टू कॅल्क्युलेट इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. हाऊ लॉंग विल ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. म्हणजे आपल्याला टोटल टाईम काढायचा आहे. टाईम टेक टू कम बॅक ऑन अर्थ. सिम्पल काय सांगितलं, एक ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण सरफेसच्या वर फेकला आहे 500 मीटरवर. त्याला इनिशियल व्हेलॉसिटी किती लावली ते कॅल्क्युलेट करायचं आणि तो परत कुठे येणार आहे, अर्थवर. तर आपल्याला विचारलं आहे फेकल्यापासून तो जाणार मग खाली येणार, त्याला किती टाईम लागला ते विचारलं आहे. ठीक आहे, तर मग सगळ्यात अगोदर आपल्याला काय काढायचं आहे, इनिशियल व्हेलॉसिटी. आपल्याला माहिती आहे काय एस माहिती आहे. त्यानंतर मला सांगा, एक ऑब्जेक्ट आपण काय केलं आहे, हवेत फेकला आहे. तर ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय इथं सांगितलं आहे, ॲझ्युम जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय सांगितलं आपल्याला, जी इज इक्वल टू अझ्युम करायला सांगितलं आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ऑब्जेक्ट कुठं फेकला आहे आपण, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. मग जी काय असेल -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, कारण ऑब्जेक्ट चालला आहे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी इन अपवर्ड डायरेक्शन. सो आता आपल्याला बघा एस माहिती आहे, जी माहिती आहे. फायनल व्हेलॉसिटी काय असेल ऑब्जेक्टची, ह्या पॉईंटला काय होणार आहे, तो स्टॉप होणार आहे. त्याची फायनल व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0. ह्या पहिल्या मोशनच्या केसमध्ये. करेक्ट. तर मग आपल्याला माहिती आहे आता एस माहिती आहे, व्ही माहीत आहे, जी म्हणजेच ॲसेलरेशन पण माहीत आहे. तर काय काढायचं आहे आपल्याला, इनिशियल व्हेलॉसिटी काढायची आहे. तर कुठला फॉर्म्युला यूज करल, वी विल यूज न्यूटन्स थर्ड इक्वेशन. थर्ड इक्वेशन. ठीक आहे, काय थर्ड इक्वेशन, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येतं म्हणून जी काय घेणार आपण, ॲसेलरेशन घेणार जी. ओके, व्ही किती आहे, 0 इज इक्वल टू यूची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे प्लस 2 इंटू जीची व्हॅल्यू -10 इंटू एस 500 मीटर नाही लिहिलं तर चालते 500. सो 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस, आता बघा प्लस येईल का इथं, नाही, हे प्लस आहे आणि हे मायनस आहे. तर प्लस मायनस काय होईल, प्लस मायनस मायनस येईल, प्लस मायनस मायनस 10 टू जा 20 इंटू 500. मग बघा 0 ॲज इट इज, यू स्क्वेअर मायनस ॲज इट इज 5 टू जा 10. हाऊ मेनी झिरोज, 1 2 3, 1 2 3. मग बघा हे मायनस टर्म आहे, इक्वल टू साईनच्या इकडे घ्या, काय होईल प्लस. सो 10,000 इज इक्वल टू यू स्क्वेअर. देअरफोर दॅट इज यू इज इक्वल टू अंडर रूट 10,000 कशाचं स्क्वेअर आहे मग, 100चा. तर यू इज इक्वल टू काय येईल मग, यू इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड. मग तर जो ऑब्जेक्ट जो 500 मीटर गेला आहे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, 100 मीटर पर सेकंड. नाव आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टाईम कॅल्क्युलेट करायचं आहे. करेक्ट. आता आपल्याला कुठल्या व्हॅल्यू माहिती आहेत, आपल्याला एस माहिती आहे, जी माहिती आहे, टी कॅल्क्युलेट करायचं आहे. न्यूटनचं सेकंड इक्वेशन यूज करू शकतो. काय सेकंड इक्वेशन, न्यूटन्स सेकंड इक्वेशन, एस इज इक्वल टू
आता बघा ऑब्जेक्ट खाली येणार आहे, ठीक आहे. ऑब्जेक्टची हाईट किती आहे 500 मीटर, म्हणजे एस किती आहे 500 मीटर. तो कुठं येणार आहे, जी काय आहे 10 मीटर, तो खाली येणार आहे. म्हणजे फ्री फॉलचा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण, न्यूटनचं सेकंड इक्वेशन पण यूज करू शकतो. इनिशियल व्हॅलोसिटी काय असेल 0, फायनल व्हॅलोसिटी काहीतरी असेल, बरोबर. ती फायनल आपल्याला काढायची काय गरज आहे का, नाही. इनिशियल व्हॅलोसिटी फक्त कन्सिडर करा. काय सेकंड इक्वेशन, यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. यूची व्हॅल्यू 0 आहे, ही टर्म 0 होऊन जाईल. राहिलं काय, हाफ इंटू जीची व्हॅल्यू आहे 10 इंटू टाईमची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे टी स्क्वेअर, आणि एसची व्हॅल्यू किती आहे 500. हे डिवायडेड बाय इकडे आणल्यावर काय होईल, मल्टिप्लाइड इज इक्वल टू हे 10 टी स्क्वेअर आहे ना, डायरेक्ट ब्रॅकेटचा काय संबंध नाही, टी स्क्वेअर. ठीक आहे. मग 5 इंटू 2 10, 20 ॲज इट इज किती आलं इथं 1000. हे 10 मल्टिप्लाइड बाय इकडे आल्या होईल डिवायडेड बाय इज इक्वल टू टी स्क्वेअर. मग हे एक 0 कॅन्सल, 100 इज इक्वल टू टी स्क्वेअर. स्क्वेअर रूट घ्या, टी इज इक्वल टू √100. सो टी इज इक्वल टू 10 सेकंड. आता आपल्याला काय सांगितलं आहे त्यांनी, ऑब्जेक्ट खालून फेकल्यापासून इथे विचारलं बघा, ऑब्जेक्ट टेक कम बॅक. काय सांगितलं, ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ, म्हणजे टाकल्यापासून तो अर्थवर वापस येण्यापर्यंत. तर आपण शिकलोय टाईम टेकन टू गो अप इज इक्वल टू काय असतं, टाईम टेकन टू कम डाऊन. सो टी इज इक्वल टू काय असेल, टाईम टेकन टू गो अप प्लस टाईम टेकन टू कम डाऊन. सो टी इज इक्वल टू काय 10 सेकंड प्लस 10 सेकंड. सो टाईम इज इक्वल टू 20 सेकंड. सो मग तुम्ही फायनल आन्सर काय लिहाल, देअरफॉर इनिशियल व्हॅलोसिटी गिव्हन किती होती 100 मीटर पर सेकंद, आणि टाईम टेकन टू इथे लिहितो डायरेक्ट, तुम्ही खाली स्टेटमेंट लिहायचं आहे, टाईम टेकन टू कम बॅक ऑन अर्थ किती असेल 20 सेकंड. होपफुली सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे. ही एसची व्हॅल्यू 500 इथं पुट केली आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ई. गिवन डेटा बघूया. गिवन काय काय दिले, अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. बॉलला टेबलवर, हा समजा टेबल आहे एक, ह्या टेबलवरून बॉल खाली पडला आहे, तर ग्राउंडवर यायला त्याला टाईम किती लागला आहे 1 सेकंड. ठीक आहे. टाईम इज इक्वल टू 1 सेकंड. नंतर काय म्हणतं आहे, अज्युमिंग जी इज इक्वल टू 10, जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट इट्स स्पीड, व्ही कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, कॅल्क्युलेट स्पीड रिचिंग द ग्राउंड अँड हाईट ऑफ द टेबल. ह्या टेबलची हाईट काढायची आपल्याला, आणि तो ग्राउंडवर येता येता त्याचा स्पीड काय असेल ते कॅल्क्युलेट करायचं. मग कसं कॅल्क्युलेट करणार आपल्याला, फ्री फॉलसाठी पहिलं इक्वेशन काय होतं, फर्स्ट इक्वेशन फॉर फ्री फॉल, व्ही कॅल्क्युलेट करायचं आहे, व्ही इज इक्वल टू जी टी, करेक्ट. सो व्ही इज इक्वल टू जीची व्हॅल्यू किती 10 इंटू टाईम 1 सेकंड. सो व्ही इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. म्हणजे जेव्हा तो ऑब्जेक्ट ग्राउंडला रीच करेल त्याचा स्पीड किती असेल 10 मीटर पर सेकंड. तर आपल्याला काय दुसरं काय फाइंड करायचं आहे, त्याची हाईट. तर हाईट फाइंड करण्यासाठी काय करणार आपण, हाईटसाठी काय करणार, न्यूटन्स सेकंड इक्वेशन यूज करणार. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. काय न्यूटनचं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ऑब्जेक्ट स्टार्टिंगला टेबलवर होता, म्हणजे इनिशियल व्हॅलोसिटी काय होती 0. सो एस इज इक्वल टू 0 इंटू टाईम 1 प्लस 1/2 इंटू ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 इंटू 1 स्क्वेअर. ही टर्म काय होऊन जाईल, 0 आहे तर 0 होऊन जाईल. एस इज इक्वल टू हे 2 ने 10ला डिवाइड केलं 5 येईल, 5 इंटू 1चा स्क्वेअर 1. सो एस इज इक्वल टू 5 मीटर. हे इझी आहे एकदम. ओके, समजलं आहे. होपफुली सगळ्यांना जमवलं असेल. ठीक आहे. आता आहे नेक्स्ट आहे एफ. तर हे आहे थोडंसं कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. दिसत असेल सगळ्यांना न्यूमरिकल.
सगळ्यात अगोदर काय लिहिणार आपण, गिवन डेटा लिहिणार. काय लिहिणार, हे काय आलं मध्येच, गलती से मिस्टेक हुई गवा, एक सेकंड. चला इग्नोर करूया, काय हरकत नाही. ओके, बघा गिवन डेटा काय काय दिलाय. गिवन फास्ट होत असेल तर पॉज करून व्यवस्थित सोडवून समजून घ्या. डाऊट असेल तर कमेंट करू शकता. द मासेस ऑफ अर्थ अँड मून आर 6 × 10⁻24 kg अँड 7.4 × 10⁻22 kg. मास दिले, मास ऑफ अर्थ capital M is equal to 6 × 10⁻24 kg. देन दिले मास ऑफ मून. मास ऑफ मून आपण काय कन्सिडर करणार आहेत, स्मॉल m कन्सिडर करणार आहेत. किती आहे, 7.4 × 10⁻22 kg. देन काय दिलं आपल्याला, द डिस्टन्स बिटवीन देम इज 3.84 × 10⁻5 किलोमीटर. D इज इक्वल टू 3.84 × 10⁻5 किलोमीटर. किलोमीटर दिले, मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. 1 किलोमीटर इज इक्वल टू काय असतं, 10⁻3 मीटर. मग काय येईल, 3.84 × 10⁻5 × 10⁻3. ॲन्सर काय येईल मग फायनल, 3.84 × ह्याचं काय येईल ॲन्सर, 10⁻8 मीटर. हे कसं आलं बघा, इंडायसिसचा रूल आहे, a⁻m × a⁻n असेल तर काय करतो आपण, a⁻m + n. मग इथं काय आहे, 5 + 3 म्हणजे ॲन्सर काय आलं, 8. हेच दुसरं पण सांगून ठेवतो, a⁻m डिवायडेड बाय a⁻n असेल तर काय येतं, a⁻m - n. ठीक आहे, हे दोन्ही इथं लिहून ठेवतो मी, कामी येईल तुमच्या. इंडायसिसचे रूल तुम्ही शिकला असाल. देन आपल्याला जीची व्हॅल्यू दिली आहे 6.7 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे, मग आता आपल्याला माहिती आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्यानुसार काय फॉर्म्युला, F इज इक्वल टू कशानुसार फॉर्म्युला, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्यानुसार फॉर्म्युला काय तो, इथं 2 पार्ट करतोय मी कॅल्क्युलेशनसाठी. F इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय d स्क्वेअर. माहिती आहे तुम्हाला, प्रोडक्ट ऑफ फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दॅम. सो जीची व्हॅल्यू सांगितली त्यांनी 6.7 × 10⁻11 इंटू मास ऑफ अर्थ 6 × 10⁻24 इंटू मास ऑफ मून 7.4 × 10⁻22 डिवायडेड बाय डी. काय डी इथं काढले बघा, डीची व्हॅल्यू 3.84 × 10⁻8 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता काय कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. 6.7 हे जे आहे 6.7 ह्यानी 6ला मल्टिप्लाय करा. काय येईल, 6.7 × 6, 7 6 42 कॅरी 4, 6 6 36 and 4 40. ओके, इंटू 7.4 हे 7.4. काय कॅल्क्युलेशन बघा, लक्ष द्या. इथं एक डेसिमल पॉईंट आहे 402. काय आलं ॲन्सर, 402 1 डेसिमल पॉईंट होता. डिवायडेड बाय इंटू 7.4. 4 2 8, 4 0 0, 4 4 16, 7 2 14 कॅरी 1, 7 0 0 आणि 1 1, 7 4 28. काय येईल ॲन्सर, 8 4 7 9 2. 297. हाऊ मेनी डेसिमल पॉईंट, 2 डेसिमल पॉईंट 0.48 इंटू. आता हे बघा 24
ह्या पहिला रूल आहे, हा वाला वरती लिहिलेला पहिला सेकंड. पहिल्या रूलनुसार काय होणार, 24 आणि 22चं ॲडिशन होणार. 10⁻²4 इंटू 10⁻²2 आहे, तर काय होईल 10⁻²4 प्लस 22. ॲन्सर काय येईल 4 आणि 2 6, 2 आणि 2 4, 10⁻46. 10⁻46 हे -11 रूलनुसार प्लस मायनस मायनस होणार, बरोबर. रूलनुसार जाऊया. 46 इंटू हे 10⁻−11 आहे ना ॲज इट इज, काय होईल प्लस मायनस मायनस होईल, ग्रेटर नंबरचं साईन येईल, डिवायडेड बाय 3.84चं स्क्वेअर काय बघा 3.84 इंटू 3.84 काय येईल ॲन्सर 4 4 जा 16 कॅरी 1, 8 4 जा 32, 32 आणि 1 33 कॅरी 3, 4 3 जा 12 आणि 3 15, हे 15 इंटू 8 4 जा 32 कॅरी 3, 8 8 जा 64 and 3 67 कॅरी 6, 8 3 जा 24 and 6 30. ठीक आहे 30 हे 2 ॲज इट इज. 4 3 जा 12 कॅरी 1, 8 3 जा 24 and 1 25 कॅरी 2, 3 3 जा 9 and 2 11. काय येईल ॲन्सर 6 3 and 2 5, 7 2 9 and 5 14 कॅरी 1, 5 6 and 1 7, 3 and 1 4 आणि 1 ॲज इट इज. इथं हे 1 हे 3 आहे बरं. मग किती डेसिमल पॉईंट आहेत 4, 1 2 3 4 डेसिमल पॉईंट. काय ॲन्सर 14.7456 इंटू हे बघा, हा पण एक इंडायसिसचा रूल आहे, a⁻m⁻n असेल तर आपण a⁻m इंटू n करतो. मग इथं काय 10⁸8⁻2 आहे, तर काय येईल 10⁸8 इंटू 2 इज इक्वल टू 10⁻16. 10⁻16 इथपर्यंत कुणाला काय डाऊट नसायला पाहिजे. कॅल्क्युलेशन सगळे डोळ्यासमोर आहेत तुमच्या, पाठीमागे घ्या, मी रफ करतोय पुढचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी. शांत डोक्याने कॅल्क्युलेशन करायचं आहे, कॅल्क्युलेशन चुकून द्यायचं नाही आहे. ठीक आहे बघा आता हे 10⁻16 कसं आहे 1/10⁻16 आहे, वरती गेल्यावर होणार हे 10⁻−16. ओके आणि 46 - 31 काय येणार, सॉरी 46 - 11 काय येईल 30 किती येईल बघा रे 35 काय येईल 35. मग बघा आता काय आलं ॲन्सर आपलं 297.48 इंटू 10⁻35. 35 कसं आलं या 46मधून हे 11 मायनस करून, डिवायडेड बाय काय 14.74 आणि 10⁻16 ही टर्म आपण वरती घेऊन गेल्यावर होणार मायनस इंटू 10⁻−16. मग बघा ॲप्रॉक्सिमेशन मेथड यूज करा. हे 297ला 300 कन्सिडर करा, 14.74ला 15 कन्सिडर करा, इंटू 35 - 16 किती येईल 19, 10⁻19. हे तर किती येईल अप्रॉक्सिमेटली 20, 15 1 जा 15, 15 2 जा 13, 10 ॲज इट इज इंटू 10⁻19 न्यूटन. F इज इक्वल टू हे ॲन्सर लिहिलं तरी चालेल. तुमच्या बुकमध्ये काय दिलं ॲन्सर F इज इक्वल टू 2 इंटू 10⁻20 न्यूटन. एक डेसिमल पॉईंट इकडं सरकवला आहे त्यांनी. मग काय त्या हे कसं आलं बघा 20 ना, ह्याला आपण जर काय केलं इंटू 10⁻1 केलं तर ॲन्सर काय येईल, सॉरी 10⁻−1 दरवाजा वाजला का 20ला जर आपण काय केलं डिवायडेड बाय 10 केलं तर काय येईल ॲन्सर ह्याचं 2 करेक्ट. डिवायडेड बाय इकडं कसं आहे 10 वरती आल्या होईल +1, मग इथं काय येईल 19 + 1. तर आपलं फायनल ॲन्सर काय येईल 2 इंटू 10⁻20 न्यूटन. ह्याला आपण सायंटिफिक नोटेशन म्हणतो. जर आपण लेफ्ट साईडला एक डेसिमल पॉईंट सरकवला तर 10⁻+ व्हॅल्यू घ्यायची, राईट साईडला डेसिमल पॉईंट सरकवला तर 10⁻− व्हॅल्यू घ्यायची. आपण काय केलं आहे हा 20चा हा डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट केला म्हणून आपण 10⁻1 व्हॅल्यू घेतले. ठीक आहे लक्षात ठेवा, जर आपण लेफ्ट साईडला डेसिमल पॉईंट सरकवला तर 10⁻+ व्हॅल्यू घ्यायची, जर आपण राईट साईडला डेसिमल पॉईंट सरकवला तर 10⁻- व्हॅल्यू घ्यायची. ह्याला म्हणतो आपण सायंटिफिक नोटेशन. आता एक लास्ट एक्झाम्पल राहिले,
यप. ठीक आहे. हे तर युनिट सेम करायला विसरायचं नाही. युनिट सेम करायला विसरलात तर तर सगळं कॅल्क्युलेशन चुकतंय. ठीक आहे. तर 3 एक्झाम्पल राहिलेत. बर, जा जेवण कर जा. नाव लास्ट एक्झाम्पल जी. बघा, गिवन डेटा. हे पण सोपं आहे. कॅल्क्युलेशन लेंदी असू शकतं. जास्त डोक्याला ताण द्यायचं नाही. ॲप्रॉक्झिमेशन मेथड तुम्ही त्या पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये यूज करू शकता. आणि सायंटिफिक नोटेशनचा पार्ट बघा जरा लक्षात घ्या. द मास ऑफ अर्थ इज 6 × 10⁻²4 कॅपिटल M. इथं ई लिहितो. मास ऑफ अर्थ 6 × 10⁻²4 kg. Then the distance between the earth and sun d दिले. d is equal to 1.5 × 10⁻11 meter. Then if the gravitational force between the two, F दिले. F is equal to 3.5 × 10⁻22 Newton. काय सांगितलं आपल्याला? व्हॉट इज द मास ऑफ सन? मास ऑफ सन MS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि जीची व्हॅल्यू काय दिली आपल्याला? 6.7 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ठीक आहे. करायचं आहे सॉल्व. कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण? तोच जो पाठीमागे यूज केला. F इज इक्वल टू G × मास ऑफ अर्थ मास ऑफ सन डिवायडेड बाय d². ओके, सिंपल. आता बघा, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मास ऑफ सन. मास ऑफ सन काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मास ऑफ सन. मग मास ऑफ सनसाठी बघा, हे d² डिवायडेड बाय इकडे आलं होईल मल्टिप्लाइड बाय. सो मास ऑफ सन इज इक्वल टू F × d² डिवायडेड बाय Gm मास ऑफ अर्थ. हे बघा ना, वरती इंटू आहे, इकडं आलं काय होईल? डिवायडेड बाय. आणि इकडं डिवायडेड बाय वरती गेल्यावर होणार मल्टिप्लाइड बाय. सो ठेवा व्हॅल्यू. Fची व्हॅल्यू किती आहे? 3.5 × 10⁻22 इंटू डीची व्हॅल्यू किती आहे? 1.5 × 10⁻11 स्क्वेअर. d² आहे ना म्हणून. डिवायडेड बाय जीची व्हॅल्यू 6.7 × 10⁻11 इंटू मास ऑफ अर्थ 6 × 10⁻24. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करायचं. बघा, डायरेक्ट एक स्टेप लिहूया अगोदर. 3.5 × 1.5चा स्क्वेअर 2.25 इंटू हे 10⁻22 ॲज इट इज हे वालं. आणि इकडं पण काय येईल? 11×2 = 22. रूल पाठीमागं सांगितले, लक्षात ठेवा. डिवायडेड बाय 6.7 × 6 इंटू 10⁻11 इंटू 10⁻24. ठीक आहे. अगोदर हा पार्ट सोडूया आपण. कुठला? हा 10⁻² वाला. हा वाला बघा, दोन्ही प्लस प्लस आहे. काय लिहितं? 10⁻44 येईल. 22 आणि 22. ओके. आणि खाली जो पार्ट आहे 10⁻11 + 24 काय येईल आन्सर? 10⁻13. लक्षात येतं आहे? सोपं आहे. काय येईल? 10⁻13. इथं मी पुढे लिहून ठेवतो 10⁻13. हे वरती हे डिनॉमिनेटर. एक सेकंड. हे बघा, न्यूमरेटरमध्ये काय आलं? 10⁻44. डिनॉमिनेटरमध्ये आलं 10⁻13. कॅल्क्युलेशन करा आता. 2.25 इंटू काय आहे? 2.25 इंटू काय? 3.5. मल्टिप्लिकेशन 5 × 5 = 25 कॅरी 2. 5 × 2 = 10. 10 and 2 = 12 कॅरी 1. 5 × 2 = 10. 10 and 1 = 11 इंटू 5 × 3 = 15 कॅरी 1. 3 × 2 = 6 and 1 = 7. 3 × 2 = 6 and 1 9. 3 × 2 = 1. सॉरी, 3 × 2 = 6. 5 7 8 7. 7.8. काय किती डेसिमल पॉईंट आहे? 3. काय आन्सर? 7 point is equal to 7.87
6.75 डिवायडेड बाय 6.7 आणि 6चं मल्टिप्लिकेशन 7 6 जा 42 कॅरी 4 6 6 जा 36 अँड 4 40 1 डेसिमल पॉईंट 40.0 40.2 हे 10⁻13 डिवायडेड बाय याचं कॅल्क्युलेशन वरती गेलं काय होईल मायनस 10⁻44 मायनस 13 काय येईल 10⁻44 मायनस 13 13 काय येईल 10⁻31 काय येईल 10⁻31 ठीक आहे. आता हे रफ करतो मी इकडचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी. आपले इथं फायनल आन्सर काय आले लास्ट इथं 7 मास ऑफ सन इज इक्वल टू 7.875 डिवायडेड बाय 4.02 सोडून द्या इंटू मला सांगा लेफ्ट साईडला एक डेसिमल पॉईंट सरकवलं काय घेतो आपण 10⁻1 इथं वरती काय आलं आहे 10⁻31 बरोबर. 31 कसं आहे 44 मायनस 13 ओके. सो मास ऑफ सन इज इक्वल टू 7.875 डिवायडेड बाय 4 इंटू 10⁻31 इंटू 10⁻−1 हा रूल 1/a⁻m असेल तर काय करतो आपण a⁻−m घेतो. हा वाला रूल आहे ठीक आहे. मग करा कॅल्क्युलेशन आता. मास ऑफ सन इज इक्वल टू डिवाइड करा 4 1 जा 4 इथं 4 1 जा 4 रिमेनिंग 3 डेसिमल पॉईंटच्या पुढचा नंबर घेतला डेसिमल पॉईंट 4 9 जा 36 रिमेनिंग 2 4 6 जा 24 4 6 जा 24 रिमेनिंग 3 4 9 जा 36 4 8 जा 32 1.96 आहे असं ठेवा 2 डेसिमल पॉईंट इंटू 31 मायनस 1 10⁻30 न्यूटन नाही सॉरी के जी. काय लिहायचं युनिट मास आहे ना. मासचं युनिट काय असतं के जी. मासचं युनिट काय असतं के जी. काय असतं मासचं युनिट के जी. सो पेन चाला नका 1 सेकंड. हां काय आन्सर के जी म्हणजे काय सिम्पली मास ऑफ सन इज 1.96 इंटू 10⁻30 न्यूटन. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता 2 इम्पॉर्टंट न्यूमरिकल आहेत जे सॉल्व न्यूमरिकल्समधले आहेत ते एकदा पेपरला विचारले होते 3 मार्क्ससाठी तर ते आपण सॉल्व करूया. इझी आहे काही अवघड नाही. गिव्हन डेटा समजून घ्यायचा क्वेश्चन काय विचारलं आहे समजून घ्यायचं आणि त्याच्या अकॉर्डिंग सोडवायचं. सगळ्यात अगोदर बघा गिव्हन अन आयर्न बॉल ऑफ मास सिम्पल गिव्हन मास दिले किती दिले m इज इक्वल टू 3 kg. नंतर इज रिलीज फ्रॉम अ हाईट ऑफ s दिले 125 मीटर and falls freely to the ground assuming that the value of g is equal to 10 meter per second square. assume calculate काय calculate करायचं आहे. फर्स्ट time taken by the ball to reach the ground. time taken by ball to reach the ground. to reach the ground म्हणजे सिम्पलीच आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे टी कॅल्क्युलेट करायचं आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे मी ह्याच्यावरच लिहितो कॅल्क्युलेशनला जागा नाही पुराची समजून घ्या ठीक आहे. हां ओके लक्ष द्या इथंच लिहितो आहे मी क्वेश्चनच्या इथंच. टाईम टेकन टू बाय द बॉल रीच द ग्राउंड म्हणजे काय काढायचं आपल्याला टी. नंतर व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग ग्राउंड फायनल व्हेलॉसिटी काढायची. द हाईट ऑफ द बॉल ॲट द हाफ टाईम t/2 काय करायची त्याची एस कॅल्क्युलेट करायची. लक्षात येतं आहे. हाईट म्हणजे काय डिस्प्लेसमेंट मग टोटल टाईम जो काय येईल त्याच्या अर्ध्या टायमात बॉल कितपर्यंत हाईटवर असेल म्हणजे इथून सोडला आहे मी इथपर्यंत टी असेल तर t/2 मध्ये काय करायला बॉल इथपर्यंतच कुठतरी आला असेल तर ग्राउंडपासून ही हाईट किती आहे म्हणजेच एस ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ठीक आहे. चला मग लक्ष द्या सोपं आहे काय अवघड नाही आहे समजून घ्यायचं आहे. इझी पीझी लेमन स्क्विझी ठीक आहे. फर्स्टमध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला टाईम टेकन टू कम रिच द ग्राउंड. फ्री फॉलचा फॉर्म्युला वापरा. सेकंड फॉर्म्युला काय फ्री फॉलसाठीचा एस इज इक्वल टू हाफ
जी टी स्क्वेअर. एसची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 125 इज इक्वल टू 1/2. जीची व्हॅल्यू कन्सिडर करा सांगितली 10 इंटू टी स्क्वेअर. 2 5 10. काय आलं 125 इज इक्वल टू 5 इंटू टी स्क्वेअर. हे 5 इकडं मल्टिप्लाइड बाय इकडं आलं होणार डिवाइड. 125 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू टी स्क्वेअर. बघा 5 टू 10 आणि 5 5 25. देअर फोर टी इज इक्वल टू √25. सो टी इज इक्वल टू 5 सेकंड. मग काय पाहिल्याचं फायनल आन्सर टाइम टेकन बाय द बॉल. टाइम टेकन बाय द बॉल on reaching ground is 5 seconds. ओके. नाव सेकंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे व्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. व्ही म्हणजे काय त्याची फायनल व्हॅलोसिटी. आपल्याला यू माहिती आहे 0 असणार आहे स्टार्टिंगला, इथं काहीच नसणार आहे खाली सोडताना. ठीक आहे. जी माहिती आहे आपल्याला आणि आता आपल्याला टाईम पण माहिती आहे 5 सेकंड. बरोबर. तर मग आपण कुठला न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन यूज करा. न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. काय न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. ए म्हणजेच कोण आहे इथं जी. व्हीची व्हॅल्यू किती आहे कॅल्क्युलेट करायची. जी यूची व्हॅल्यू किती असेल 0 इंटू जीची व्हॅल्यू 10 इंटू टाईम किती आलता टाईम आता 5. सो व्ही इज इक्वल टू 10 इंटू 5 15 मीटर पर सेकंड. म्हणजे व्हॅलॉसिटी ऑफ दॅट बॉल ऑन रिचिंग ग्राउंड इज 50 मीटर पर सेकंड. इथंच लिहितो. तुम्ही फायनल स्टेटमेंट लिहायचं असं देअर फोर व्हॅलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग ग्राउंड इज 50 मीटर पर सेकंड. आता काय सांगितलं आहे आपल्याला हाफ टाईमला डिस्प्लेसमेंट काढायची. काय करायचं आहे हाफ टाईमला डिस्प्लेसमेंट काढायची. मग टी काय असेल हाफ टाईमला T/2 इज इक्वल टू 5/2 इज इक्वल टू 2.5. कुठला फॉर्म्युला यूज करणार एसचा फॉर्म्युला यूज करायचा. एस इज इक्वल टू UT प्लस हाफ GT स्क्वेअर. थर्ड इक्वेशन आहे न्यूटनचं. सॉरी सेकंड इक्वेशन आहे न्यूटनचं. एस माहिती आहे आपल्याला 125 इज इक्वल टू यूची व्हॅल्यू 0 ही पूर्ण टर्म निग्लेक्ट करा. 1/2 जीची व्हॅल्यू 10 इंटू टाईम 2.5चा स्क्वेअर. 125 हे 2 ह्या 5 10ला डिवाइड करा. 2 5 10 इज इक्वल टू काय येईल. फाइंड काय करायचं आपल्याला एस फाइंड करायचं आहे. सॉरी माय मिस्टेक. एस फाइंड करायचं आपल्याला हाफ टाईमला. ठीक आहे. हाफ टाईमला एस फाइंड करायचं म्हणजे एसची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही. यू 0 असल्यामुळे ही पूर्ण टर्म काय होईल 0 राहिलं. काय फक्त एस इज इक्वल टू हाफ जीची व्हॅल्यू 10 टाईमची व्हॅल्यू 2.5 ब्रॅकेट स्क्वेअर. एस इज इक्वल टू हे 2 हे 5ला डिवाइड करा. 5 इंटू 25चा स्क्वेअर काय 125. 1.25 स्क्वेअर असेल मग 2.5चा 2 इथं 1 डेसिमल पॉईंट आहे. स्क्वेअरमध्ये 2 डेसिमल पॉईंट येणार. एस इज इक्वल टू 5 5 25 कॅरी 2 5 2 10 and 2 12 कॅरी 1 5 1 5 सॉरी 25चा स्क्वेअर काय असतो 625 इथं 6 येईल. माय मिस्टेक. 15चा स्क्वेअर असतो 225. माय मिस्टेक. ओके. 5 5 25 कॅरी 2 5 2 10 10 आणि 2 12 कॅरी 1 6 5 30 30 आणि 1 31. हाऊ मेनी डेसिमल पॉईंट 2 डेसिमल पॉईंट 31.5 मीटर. हा वरून खाली आलाय. वरून किती खाली आलाय 31.25 मीटर. टोटल किती होतं 125 मीटर. मग 125 मीटरमधून आपण हे 31.5 मायनस केलं तर हे डिस्टन्स निघेल. ग्राउंडपासूनची हाईट विचारली आपल्याला ग्राउंडपासूनची. म्हणून आपण ॲन्सर काय लिहिणार फायनल ॲन्सर द
height of ball at half time काय असेल, S इज इक्वल टू 125 मायनस 31.25. सो S इज इक्वल टू 93.75 मीटर. हे का केले परत एकदा सांगतो. इथून बॉल आपण खाली टाकला आहे ग्राउंडपर्यंत, करेक्ट. आणि T/2 मध्ये तो किती खाली आला आहे, इथपर्यंत, म्हणजे 31.25. आणि अगोदर किती ग्राउंडपासून होता, 125. आपल्याला विचारलं आहे तो किती खाली आला आहे, आपल्याला विचारलं आहे ग्राउंडपासून तो किती वर आहे. लक्षात येत आहे. म्हणजे हे 125मधून हे 31 पॉईंट मायनस केलं तर इथं जे येईल ते काय असणार, त्याचे ग्राउंडपासूनची हाईट, म्हणून हे मायनस केलं. लक्षात आलं. तर हे एवढे इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स आहेत. अजून काय सॉल्व न्यूमरिकल्स आहेत जे कधी पेपरला जास्त करून विचारले जात नाहीत. मोस्टली तुम्हाला फ्री फॉलच्या फॉर्म्युल्यावरतीच न्यूमरिकल्स येतात. तर बघा, सगळ्यांनी सॉल्व करा. कोणाला काय डाऊट असेल तर मला विचारा, कमेंट करा. आपण त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करून देईल. आणि सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो आहे मी, कधीही तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करत असाल तर सगळ्यात अगोदर तुम्ही न्यूमरिकल केअरफुली वाचलं पाहिजे. त्यात तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन दिली आहे, गिव्हन डेटा काय आहे, आपल्याला विचारलं काय, त्याच्या अकॉर्डिंग फॉर्म्युला यूज करायचे आणि क्वेश्चन सॉल्व करायचे विदाऊट पॅनिक. फिजिक्स म्हणजे काय, भूतभीत नाही, तुम्हाला खाणार नाही. बिंदास शांत डोक्यानं क्वेश्चन समजून घेऊन त्याचं ॲन्सर काढायचं आहे. सो ग्रॅव्हिटेशन लेसन आपला इथंच संपतोय. तर पुढचा लेसन कुठला हवा आहे मला कमेंट करा. तोपर्यंत मी 9th स्टँडर्डचा एक लेसन अपलोड करतो. सो तुम्ही तुमच्या 9th स्टँडर्डला फ्रेंड्सला सांगा. आणि तुम्हीही 10th स्टँडर्ड तुमच्या क्लासमेट्सला, तुमच्या फ्रेंड्सला व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग.